तर राम राम मंडळी, अनिकेत करंडे या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज विषय असा आहे की बाबा आपलं जायचं आहे वॉटर पार्कला. अशी रात्रीची अशी आपली मैफिल भरलेली आहे. मैफिलीमध्ये ठराव मंजूर झाला की बाबा उद्या जायचं आहे वॉटर पार्कला. जायचं आहे तर जायचं आहे. लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी गाड्या काढल्या आणि निघलोच. तर बाबा तुम्ही आता माणसाला पैशाचं कसं केलं? पैसा आपल्याकडे बक्कळ असलं सगळं भामटं बोलून झाल्यानंतर आम्ही ह्याला त्याला फोन करून पैशाची तसदी करून आम्ही आता निघालो. आपल्याकडे होती स्प्लेंडर, पण आबी भाऊन RX 100 वर अशी जोरदार एंट्री हाणली. सोमाने लगेच जावा पुढं म्हणून त्यांना कोल्लच. उन्हाचा पारा चालू झाला होता आणि आमची स्प्लेंडर पक्का 40च्या स्पीडने आमची स्प्लेंडर प्रवास करत होती. फायरिंग हो फायरिंग. पडले. चिंचोली काठीमधनं शिवछत्रपती संभाजीराजे भोसले चौक आम्ही पार केला. खूप वेळा रस्त्याची शूटिंग केल्यानंतर तुझा ब्लॉग फक्त या रस्त्यावर जोडून जायचा असे काळजाला लागणारे शब्द विनायक भाऊने आमच्या कानावर टाकले. साहेब द्या असं बोलून गाडी पार्क केली आणि लगेच ह्याने आमचं स्वागतच केलं. तिथं गेल्या आमचं वस्त्रहरण करून डायरेक्ट त्यांचं वस्त्र भरण केलं. करदुड्याला लॉकरची चावी लावून असं वाघावानी बाहेर पडलं. उन्हाचा पारा 42°C असल्यामुळं हे कृत्य करणं आम्हाला भाग पडलं. खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर सोमनाथ भाऊने असा 8 नंबरचा फुगा गाठलाच आणि असं वाघावानी मीच ह्यात जाणार असं म्हणून ते वर चालले. कसं नाही आले हो किती हे सावकाश हे मुलांना सावकाश हे नालायकांना सावकाश. नीट आहे ती बघायला चला. तिकडं नाही चल रे मध्ये
ए ती फुगा कुठे कोणाला दिला फुगा काय लागा उघडायला लागायचं मला जायचं नव्हतं यायला लागा जाऊ चल हिलगाव हई मी मागणं जातो घ्यायच्या हे नाही भाऊ सावकाश आई घाला ए यार पुढे घे की त्याला जा उलट जा हाय भाया उलट गेल्यावर काय होतंय का काय होत नाही रे नाहीतर मला फिरायला टाकी मारायची काय दवाखान्याला जाऊ दे अरे काय होत नाही रे हे जी स्प्लेंडर आहे जाऊ दे रे आईचा किडा जाऊ दे रे बाबा याची उंची माझ्यापेक्षा जास्त असल्यामुळे हे डोक्याला अडकावून आणलं. पुटपट जाऊन लय लागतंय. आता जातं काय जाऊ द्या. पाणी उडून काय अडकराय मध्ये 1 ते 3 वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी असल्या कारणानं आम्ही करेक्ट 1ला जेवणाच्या हॉलमध्ये हजर झालो आणि असं जेवण चालू केले. जेवणावर दणका देऊन परत अजून तिकडे गेलो. तर आता तुम्ही म्हणताल हा काय विषय बाबू ना भांडणं बिणणं काय झाली नव्हती. विषय आहे ह्याच्यावर गेलेला बनेल. तर हा बनेल जो काढतोय त्यानंच टाकलेला त्यामुळे तेवढा बिर्डीने काढतोय. पण आपदून त्याला काय बनेल निघला नाही. शेवटी काय केले मी ह्याला संदेश दिला जरा. संदेश माझा ऐकल्यानंतर ह्यांना शेवटी बनेल निघाल. बघाच तुम्ही आता काय काय करताय ते. हा आता बनेल निघला पाहिजे बघा. तर मित्रांनो सगळा टाइम आपला झालेला आहे म्हणून आपण आलो बाहेर. आला बाहेरून आपण चालू गावाकड. सकाळपासून पाण्यात असल्यामुळं आमची तोंड पार खाऱ्या शेंगदाण्यागत दिसत. तर मित्रांनो आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र जय शिवराय.